शेवटच्या टप्प्यात आपण काम करत असतोय आणि आता आपल्याला मशीनचे वगैरे स्प्रे चालू असतात आणि जर इथं बघितलं तर इथं काय झालं, इथं घड खाली आलाय, इथं घड खाली आलाय. मग ज्या वेळेला ह्याच्या खाली घड येतात, आता इथं घड खाली आलेत, इथं घड खाली आलेत, तर ह्यात काय होतंय, साखर भरायला पाणी भरायला प्रॉब्लेम होत्यात. मग मी मागे एकदा तुम्हाला व्हिडिओ दिलता, तर आता हे वाय आहे, हे जर वाय आहे आणि ह्या वायला काय झालं, इथे एक पट्टी आहे, तर ह्या पट्टीवरनं काय करायचं असतं, इथनं एक तार सोडायची. मग हे तार सोडल्यावर काय होतं, हे जो माल आहे हे वलांड्याच्या खाली आलाय. मग हे काय होतं, इथं काडी चेपणं किंवा साखर न भरणं, वलांड्याच्या खाली आलं तर वेलवर्गीय पीक आहे हे चढत्या दिशेनं पाहिजे. हे जर इथं जर तार सोडली असती तर हे माल असा सुटसुटीत वर पडला असता आणि ह्याला सगळीकडं काय होतंय, सूर्यप्रकाश वगैरे सगळीकडे चांगला मिळतो. आणि ही जी पानं आहेत ही सूर्यप्रकाशात राहतात. म्हणताना प्रत्येक बागायतदारानं ही चूक आपल्या करू नका. आणि ज्यावेळेला आपला माल जाईल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा इथं जी अँगल असतोय तर या अँगलवर एक तार सोडून घ्या. आणि होणारं जे हे भविष्यातलं नुकसान आहे तर हे नुकसान पहिल्यांदा टाळा, जेणेकरून इथनं काडी मोडणार नाही आणि वलांड्याच्या वर आपला घड राहील आणि आपला माल चांगल्या गुणवत्तेचा बनेल.